महाराष्ट्र में किसी भी राजमार्ग पर लंबी दूरी की यात्रा करते समय किसी भी महिला के लिए सबसे बड़ी समस्या शौचालय की होती है। महाराष्ट्र के किसी भी हिस्से में यहाँ तक कि राजमार्गों और स्थानीय सड़कों पर भी स्वच्छ शौचालय नहीं है। इसलिए महिलाओं को बड़ी कठिनाइयों का सामना करना पड़ता है। गंदे शौचालयों से भी बीमारी का खतरा रहता है। भाजपा नेता चित्रा वाघ ने विधान परिषद में यह मुद्दा उठाया। काम के लिए हर घर से बाहर जाने वाली महिलाओं को हमेशा गंदे शौचालयों का सामना करना पड़ता है। यह मुद्दा 19 मार्च को विधान परिषद में भाजपा नेता चित्रा वाघ ने उठाया। मुंबई सहित राज्य में महिलाओं के लिए निःशुल्क, सुरक्षित और स्वच्छ सार्वजनिक शौचालय उपलब्ध कराए जाने चाहिए। चित्रा वाघ ने यह भी मांग की कि होटलों, ढाबों और पेट्रोल पंपों पर गंदे शौचालय के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और उससे लाइसेंस रद्द किए जाए। चित्रा वाघ ने कहा कि महिला शौचालय का मुद्दा कई वर्षों से उपेक्षित, लंबित और बहुत महत्वपूर्ण मुद्दा रहा है। आज भी कई महिलाएं काम या अन्य कारणों से घर से बाहर यात्रा करती है। उस समय उन्हें शौचालय की अस्वास्थ्यकर स्थिति से निपटना पड़ता है। मुंबई में 1820 महिलाओं के लिए केवल एक सार्वजनिक शौचालय उपलब्ध है। शौचालयों की अपर्याप्त संख्या, खराब स्वच्छता और सुरक्षा की कमी के कारण महिलाओं को बड़ी कठिनाइयों का सामना करना पड़ता है। यही कारण है कि गर्भाशय ग्रीवा कैंसर होता है। मुंबई के आवासीय शौचालय की खराब स्थिति, असुरक्षा और उच्च रखरखाव लागत के कारण कई संगठन उन्हें संचालित करने में असमर्थ है। महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छिते, ते म्हणजे महिलांची स्वच्छतागृह। आजही कामानिमित्ताने किंवा इतर कारणाने बऱ्याच महिला या घराबाहेर प्रवास करत असतात आणि त्यावेळेला स्वच्छतागृहांचा अभाव हा फार मोठ्या प्रश्नाला त्यांना सामोरं जावं लागतं। डायबिटीज हा काही ठराविक वयामध्ये आता उरलेला नाही आणि त्यामुळे त्यांना सारखं लघवीला जाणं आणि त्यासाठी शौचालय उपलब्ध नसणं ही फार मोठी दुरावस्था आहे। शहरामध्ये तर आणखीन वेगळे प्रश्न आहेत, पण राज्यामध्ये फिरताना हे आम्हाला पावलोपावली जाणवतं। सरकारने जीआर काढले, सरकारने परिपत्रक काढली, हॉटेलमध्ये जा, मॉलमध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला तिथे कोणी थांबवणार नाही, तुम्हाला कोणी अडवणार नाही, पण सर्वसाधारण महिला सभापती महोदया हॉटेल्समध्ये जाण्याची हिम्मत करत नाही आणि जी शौचालय त्या ठिकाणी आहेत ती इतकी दुरावस्थेत आहेत। मी तर अगदी मंत्री महोदयांना सांगीन की त्यांनी पेट्रोल पंपवरती जितके शौचालय राज्यामध्ये आहेत कृपया एकदा सर्वे करावा शासनाकडनं। इतकी वाईट अवस्था आहे। मुद्दामच काचा फोडून ठेवलेल्या आहेत, नळ तोडून टाकलेत, डबडे तोडून टाकलेत, त्याच्या कड्या काढून टाकल्यात, जाऊ शकत नाही बाई। अतिशय अस्वच्छता, याच्यावरती आपण कधी काम करणार आहोत असं मला त्या ठिकाणी तुम्हाला या निमित्ताने सरकारला या ठिकाणी विचारायचंय। शौचालय पाहिजे म्हटली की बांधून दिली जातात, पण बांधल्यावरती त्याला मेंटेन कोण करणार? जर मेंटेन नीट होत नसेल तर त्या महिलांनी, त्या वापरकर्त्यांनी कुणाला तक्रार करावी? तिथे जी माणसं किंवा ज्या महिला बसलेल्या असतात त्यांच्याशी वाद घालण्यात तर काही सभापती महोदया अर्थच नाहीये। त्यामुळे एक क्यूआर कोडची सिस्टीम संपूर्ण राज्यात, मुंबईसह एमएमआर रिजन आणि संपूर्ण राज्यामध्ये एक क्यूआर कोडची तक्रार निवारणची एक सिस्टीम असावी, ज्या मार्फत मी जर ज्या टॉयलेटमध्ये गेले, माझी काही तक्रार असेल, कुणाशीही वाद न घालता त्या ठिकाणी मी क्यूआर कोडवरती जाऊन माझी तक्रार करीन आणि ती क्यूआर कोड प्रणाली जी आहे ती त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक बॉडी जी आहे त्यांच्यासोबत जर आपण जोडून घेतली तर मला वाटतं ते अतिशय चांगलं होईल। परवाच विषय झाला सर्वायकल कॅन्सरचा, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर। त्याची सुरुवात जर कुठून होत असेल तर तिथे अस्वच्छ शौचालय। कामानिमित्ताने महिला बाहेर जाताना त्यांची अपरिहार्यता आहे की त्यांना जावं लागतंय। अतिशय घाणेरड्या परिस्थितीमध्ये सुद्धा महिला त्या ठिकाणी जातात, त्यांना तिथं विचारणारं कोण नाही, ही परिस्थिती आहे। ज्या फूड मार्केट्समध्ये, ज्या दुकानांमध्ये, ज्या हॉटेल्समध्ये बाहेरून बघितलं तर इतके चकाचक असतात, पण जर तुम्ही ते मागच्या बाजूला कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये टॉयलेट असतात आणि ते इतके घाणेरड्या पद्धतीत असतात, त्याच्यावर काही कारवाई होणार की नाही? त्याला कोणी काही विचारणार की नाही? तर माझी अशी कळकळून विनंती आहे, अपरिहार्यता आहे ती घाणेरडे टॉयलेट यूज करणं महिलांचं। उत्तर येऊ द्या, परत तुम्हाला बोलता येईल त्याच्यात। तर हायवेमध्ये माझा प्रश्न हा आहे की हायवेमध्ये किंवा कुठेही रस्त्यावरती जे अस्वच्छ टॉयलेट्स, हॉटेल्स आहेत, ढाबे आहेत, जे स्वतः चांगले आहेत त्यांचं खाण्याच्या जागा पण टॉयलेट खराब आहेत, अशांचं लायसन्स तुम्ही रद्द करणार का? कुठेतरी त्यांना दणका देणार का? तर ते वटणीवरती येतील आणि त्यांच्या हे लक्षात येईल की फक्त चांगलं खाणं देऊन जमणार नाही, टॉयलेट सुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे। हा राज्याचा प्रश्न। त्याच्याच बरोबरीने
मुंबईचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. 1820 महिलांमागे, मुंबईमध्ये सरासरी 1820 महिलांमागे एक शौचालय. तिथे आता वस्तीचे शौचालय. 2023 मध्ये त्या ठिकाणी अश्विनी भिडेताई, आशिष शर्माजी, इक्बाल चहलजी यांच्यासोबत सततच्या बैठका झाल्या आणि त्यावेळेला वस्तीमध्ये असणारे पे अँड यूजचे जे टॉयलेट्स आहेत ते स्थानिक मंडळांना चालवायला दिले जातात, परंतु त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च खूप असतो. त्यामुळे तो खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. हे वस्ती शौचालय जे आहेत त्याला लाईट आणि पाणी सुनीलजी कमर्शियल रेटने देतात आणि ते त्यांना परवडत नाही. एकतर ते वस्ती शौचालयाचे लाईट बिल, पाणी बिल बीएमसीने भरावे किंवा त्यांच्या रेटमध्ये सवलत द्यावी, अशी सुद्धा त्या ठिकाणी एक मागणी आहे. वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गृहराज्यमंत्री एक एक करून प्रश्न घ्या ना, कारण आता 5-6 प्रश्न झाले, त्याचं उत्तर येऊ दे. वस्ती टॉयलेटच्या हे एक दोनच प्रश्न आहेत सभापती महोदया. वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गर्दुल्ले आहेत जे तिथे फिरत असतात, त्याच्यामुळे जाण्यासाठी भीती वाटते. पोलिसांची गस्त तिथे आपल्याला वाढवता येईल का? सभापती महोदया, तुमच्या वतीनेही महिलांना मुताऱ्यांची सोय मोफत असायला हवी हो. त्याचे पण पैसे घेतले जातात. त्यांची सेफ्टी आणि तिथे त्या ठिकाणी स्वच्छता बघायला हवी, ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे. आणि शौचालय संबंधित समस्या आणि शौचालय चालवणाऱ्या वस्ती पातळीवरील स्थानिक संस्था म्हणजे सीबीओची जी कॅपॅसिटी बिल्डिंग संदर्भात जे मूल्यमापन करण्यासाठी वॉर्ड लेवलला हा मुंबई बीएमसीचा प्रश्न आहे, सीडीओ कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर रुजू करणं अतिशय गरजेचं आहे. शेवटचाच प्रश्न माझा हा आहे की या मुताऱ्यांना, या स्वच्छतागृहांना आपल्याला फिरतं स्क्वॉड करता येईल का? भरारी पथक